मित्रांनो, जय शिवराय. आणि आपण आहे सध्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या अगदी जवळ एक जटवाडा म्हणून गाव आहे. त्या गावात आहे आणि त्या गावाच्या एक 2 ते 3 किलोमीटर अंतरावरती एक गोठा आहे. साधारण 60 ते 65 म्हशींचा एकदम आवाढव्य असा हा गोठा आहे. आणि गोठ्याचं नियोजन जर बघाल तुम्ही तर अगदी कुटुंबातले 5 भाऊ मिळून हा गोठा सांभाळता, या म्हशी सांभाळता आहे. तुम्हाला गोठ्याचा आतमधला परिसर दाखवतो. आतमध्ये म्हणजे बाहेरच्या भागात जवळपास 20 म्हशी आणि आतमधल्या गोठ्याच्या भागामध्ये जवळपास 40 ते 45 म्हशी या ठिकाणी असतात. आणि विशेष सांगायचं जर झालं तर साधारण एका टायमाला 300 लिटर दूध हे भावंड काढतात. म्हणजे 2 टायमाचं 600 लिटर, 6 क्विंटल दूध हे 5 भावंड मिळून या म्हशींच्या मार्फत काढतात. आणि या दुधाची विक्री होती 70 ते 75 रुपये लिटरप्रमाणे दराप्रमाणे ही विक्री होते. आणि त्यानंतर यांना जो मिळणारी रक्कम आहे म्हणजे एका दिवसाला 40 ते 45 हजार रुपये रक्कम असते. म्हणजे त्यांनी सांगितल्यानुसार 10 दिवसाला साधारण ही एकत्ररित्या रक्कम घेऊन येतात आणि ती एकत्ररित्या रक्कम येते 3 ते 3.5 लाख रुपये. मित्रांनो, तर अगदी एखाद्या सरकारी नोकरीला लाजवल असा हा व्यवसाय आणि पूरक व्यवसाय. आज पूर्ण कुटुंब या व्यवसायावरती निर्भर आहे आणि पूर्ण कुटुंब जवळपास घरातले सगळे 20-25 सदस्य मिळून या गोठ्यावर नियंत्रण ठेवतात. आणि इथली साफसफाई, इथलं दुग्ध व्यवसाय असेल, बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी, शेती असेल, ही सगळं 5ही भावंडं मिळून करतात. आणि म्हशी बघू शकता तुम्ही, जवळपास 5 ते 6 जातीच्या म्हशी आहे. मग त्यात मुरा म्हशी, जाफराबादी, गुजराती, वेगवेगळ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या राज्यातून आणलेल्या म्हशी. एका म्हशीची रक्कम 1,67,000, 1,65,000, 1,87,000 इतक्या मोठ्या रकमेच्या या म्हशी आहे. आणि आजपर्यंत या मालकाचा रेकॉर्ड राहिलेला आहे की एकही म्हैस म्हणजे जास्त रकमेनं विकलेली नाही. म्हशी जर विकल्या असेल तर मग त्या कुठे गाभण राहत नाही, कुठे काही, तशा पद्धतीच्या म्हशी अर्ध्या किमतीत त्यांनी विकलेल्या आहे. तर संपूर्ण मुलाखत ही मालकाची आपल्या चॅनलवरती आहे, तेव्हा नक्कीच मुलाखत जाऊन बघा. आणि आवर्जून एक छोटा शेतकरी काय करू शकतो, कसा व्यवसाय करू शकतो, त्याचा कुटुंब कसा एखाद्या सरकारी नोकरीला लाजवल असा व्यवसाय करू शकतो, हे त्या मुलाखतीतून आपल्याला दिसेल. त्या व्हिडिओ नक्की जाऊन बघा. धन्यवाद.